तर आजचा वर्कआउट काय आपला, आजचा वर्कआउट आहे आपला अप्पर बॉडी वर्कआउट. तर अप्पर बॉडी वर्कआउट करणार आहे आपण. पण एक गोष्ट सांगतो, पर म्हणजे दररोज वेगवेगळं वर्कआउट करायचं. कधी पण काय करायचं, आज गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 362 दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. करणला कॉल केला तर करण तो उचलत नाही कॉल. चला ग्राउंडकडे आलो आता आपण. आज थंडी लई, कालपेक्षा थंडी जास्त आहे. 2 दिवसापेक्षा थंडी जास्त वाढली आज. चला इथं चला. आपलं बाहेर जायचा प्रोग्राम होता गावाकडे, ते कॅन्सल झाला. आता उद्या जायचंय. तर आज आपण आलो ग्राउंडवर. करणला बोललो होतो आज ये बरं, तर आज फोन सुद्धा नाही, स्विच ऑफ. आजचा वर्कआउट आपला जास्त हे नाही, सोपा आहे आजचा वर्कआउट आपला. तर आता काय करू, वॉर्मअप डेली वाणी आपण पहिले वॉर्मअप करू. तो पण थोडंसं उजाड पडतो कारण की लाईट नाही आपल्या इकडं. तो इधर उजाड पडला ना तर मग आपण रनिंग चालू करता येते. पण आता काय करू, वॉर्मअप करून थोडं वॉर्मअप आणि थोडं नॉर्मल जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चलो, थंडीला आहे आज. तर चला. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर वॉर्मअपनी काय 50% बॉडी आपली फ्री झाली. आता आपण काय जॉगिंग करू. आता उजेड तर पडला, पण एक गोष्ट आहे, आपलं जे विचार करतो ना आपण, आपलं काम करत राहायचं. काही ना काही सपोर्ट भेटत राहतो. 10 म्हणजे आपण 10 गोष्टी जर लागत असल्या तर पहिले स्टार्टिंगला 2-3 गोष्टी खराब होत्या, नंतर 15-20 गोष्टी चांगल्या होत्या. असं आहे. तर आपण म्हणलो होतो लाईट पुरतं थांबू थोडंसं, पण लाईटच चालू झालं डायरेक्ट. ही मेन गोष्ट असते. तर आता काय करू, टाइम वाचन आपला. तर आता जॉगिंग करू आपण. पण एक गोष्ट आहे, आपण धरणावर कसं 3 किलोमीटर जॉगिंग करायचो, 2-3 किलोमीटर. इथं पण कसं आहे, वॉर्मअप म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा जॉगिंग साठी टाइम द्यायची गरज नाही. आपण काय करतो, जॉगिंग मध्येच काय करतो आपण, हे करतो, रनिंग कम्प्लीट करून घेतो. आधी रनिंग कम्प्लीट करू आता आपण आधी. त्याच्यानंतर अप्पर बॉडी वर्कआउट आहे आपला. अप्पर बॉडी वर्कआउट कसा करायचं ते बघणार आहे. रेग्युलर वाल्याचं माहिती आहे, नवीन आलेलं ते आपण बघू. तर चला पहिले काय करू, पहिले आपण 2 किलोमीटर तरी कंटिन्यू करून घेऊ. तर चला. तर उजेड झाला बघा ग्राउंडवर आता पूर्ण. तर चला काय करू, आता जॉगिंग करू. आता आपण पहिले ग्राउंडवर जाऊ. तर आता पूर्ण उजेड झाला बघा, पलीकडपर्यंत उजेड आहे, इकडं पण उजेड आहे. आता हे लाईट लावल्यापासून हे बघा, इथून राऊंड आहे आपला असा, तिथून राऊंड असा इथपर्यंत. तिथं कोपऱ्यात आहे, पण कोपऱ्यात काय टर्न मारायचं आहे, बाकी अर्धा 90-95% उजेडच आपल्या इथं. तर चला जॉगिंग करू. चला.
आपण जॉगिंग केली, आता रनिंग करू आपण. अप्पर आणि लोअर काढू आपण. प्लॅन 2 किलोमीटर आपली जॉगिंग ती कंप्लीट करू. तर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. 3 किलोमीटर आपली जॉगिंग केली आपण. पण जॉगिंग नंतर काय करायचं, कूल डाऊन करायचं. एक लावून असतो ना आपला, कारण की बॉडी गरम असते, डायरेक्ट थांबायचं नाही कधी. काय करायचं, बॉडी रनिंग झाली त्याच्यानंतर काय करायचं, एक राऊंड एकदम नॉर्मल मारायचं, बॉडी एकदम कूल होऊन द्यायची. कारण आता बा आपली बॉडी कूल झाली, एक राऊंड एक्स्ट्रा मारला आपण. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू आपण. पण एवढे जॉगिंग आपण काय करू माहिती का, जॉगिंग मध्येच आपण रनिंग कम्प्लीट करून घेऊ राहिलो. कारण कधी कधी 1 किलोमीटर, कधी 2 किलोमीटर, कधी 5 किलोमीटर असं अल्टरनेट केलं ना, म्हणजे स्पेशल रनिंग करायची गरज नाही, म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी लागते आपल्याला. तर चला, तर आजचा वर्कआउट काय आपला, आजचा वर्कआउट आहे आपला अप्पर बॉडी वर्कआउट. तर अप्पर बॉडी वर्कआउट करणार आपण. पण एक गोष्ट सांगतो, म्हणजे दररोज वेगवेगळा वर्कआउट करायचं. कधी पण काय करायचं, आज अप्पर बॉडी, उद्या लोअर बॉडी, मग स्प्रिंट वर्कआउट, मग कधी स्लो फास्ट, कधी रेपिटेशन, असे वर्कआउट केले ना तर मग ते तुमच्या एकाच बॉडीवर ताण पडत नाही. तर रनिंग करत राहशाल ना तर परफॉर्मन्स तुमचा वाढायच्या ऐवजी परत डाऊन होऊन जाईल. ही मेन गोष्ट आहे. त्यासाठी काय करायचं, पर डे वेगवेगळे वर्कआउट करायचे. हा, जॉगिंग नॉर्मल वॉर्मअप साठी, याच्यासाठी जॉगिंग करायची नॉर्मल, पण डेली रनिंग जास्त करायची नाही. डेली असे वर्कआउट करायचे, कारण की
इनडायरेक्ट रनिंग मध्येच फायदा होतो, कारण की रनिंग करायला आपले पायाची पुढे बॉडीची मसल ओके लागते आणि स्ट्रेंथ पॉवर लागते, आणि ह्या वर्कआउटने स्ट्रेंथ पॉवर येते. फक्त रनिंगला फिनिशिंग द्यायची काम राहतं फक्त, बस ही गोष्ट आहे. तर चला या गोष्टी परफेक्ट बनवा आधी, मग रनिंग तुमची आपोआप परफेक्ट होऊन जाईल. त्याला स्पेशल टाइम द्यायची गरज नाही. तर चला आता अप्पर बॉडी वर्कआउट आहे आपलं ते करू. तर चला अप्पर बॉडी वर्कआउट कसं करायचं ते आज बघणार आहे आपण. या पोझिशनला तर अप्पर बॉडी वर्कआउट करू आपण. चला तर आपण
3 वर्कआउट केले अप्पर बॉडीचे, हे आपण रेग्युलर करतो. ह्याने काय होतं, रनिंग करताना काय होतं, आपले हात गळत नाही. रनिंग करायच्या टायमाला लय प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे, पाय गळून जाते, हात गळून जाते. तर हे अप्पर बॉडीचं आहे. अप्पर जेवढे तुम्ही शोल्डर ओके असन, शोल्डरमध्ये पॉवर असन, स्ट्रेंथ पॉवर शोल्डरमध्ये, बायसेपमध्ये, ट्रायसेपमध्ये, चेस्टमध्ये, तेवढं तुम्ही रनिंग परफॉर्मन्स एकदम फिनिशिंग होतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आज आहे आपला अप्पर बॉडीचा. तर आता काय करू, सपाटे मारू. काल स्किपिंग मारले होता, आज सपाटे मारू. तर चला, इथं आपण सपाटे मारू. पहिली गोष्ट, इथं लई घाण झाली, पहिले साफसफाई करू पहिले, त्याच्यानंतर सपाटी चालू करू आपण. तर आपण 20-20चे रेग्युलर मधले 4 सेट मारले आपण. आज पूर्ण अप्पर बॉडीचा वर्कआउट झाला आपला. तर चला, अप्पर बॉडी झाली. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता चला, आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता करणला बोललो होतो ये, करण का आला नाही.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.